नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे TC आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 12वा। प्रश्न पहिला, जगातील पहिल्या 10 देशांमध्ये अंतराळावरील खर्चाबाबत भारत कितव्या स्थानी आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 7व्या। प्रश्न दुसरा, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे काम कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रक्तपट्टिका। प्रश्न क्रमांक तिसरा, नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोंदिया जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक चौथा, जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रशिया। प्रश्न क्रमांक 5वा, खनिजे व धातू व्यापार महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दिल्ली। प्रश्न क्रमांक 6वा, कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारण्यासाठी स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी के राधाकृष्णन। प्रश्न क्रमांक 7वा, जिल्हा नियोजन व विकास समितीचे पालक सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 8वा, भारतातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 9वा, कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोलकाता। प्रश्न क्रमांक 10वा, जगात कोणता अण्वस्त्र खरेदीत प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका। प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय ग्रंथालयाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए SR रंगनाथन। प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गयाना। प्रश्न क्रमांक 13वा, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती डोंगररांग आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शंभू महादेव डोंगररांग। प्रश्न क्रमांक 14वा, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। पुढीलपैकी कोणत्या वनस्पती या कीटकभक्षी वनस्पती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे घटपर्णी, ड्रॉसेरा आणि युट्रिक्युलारिया। प्रश्न क्रमांक 15वा, कधीपासून भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1 एप्रिल 2026। प्रश्न क्रमांक 16वा, सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी साल्हेर। प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी दिव्यांग ज्येष्ठांसाठीचे पहिले न्यायालय सुरू केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे। प्रश्न क्रमांक 18वा, कोणाचे नाव महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अटल बिहारी वाजपेयी। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर। प्रश्न क्रमांक 20, देशाच्या लोकसभा अध्यक्षाची निवडणूक किती वर्षांनी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 48। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी खोपोली। प्रश्न क्रमांक 22, वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी ऑक्सिजन कोठून उपलब्ध केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पाणी। प्रश्न क्रमांक 23, कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 15 जानेवारी। प्रश्न क्रमांक 24, मराठवाड्यातील एकमेव औष्णिक वीज निर्मिती केंद्र बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए परळी।
प्रश्न क्रमांक 25, जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अयोध्या,